Okay. So now on 29 July, our next subject of discussion is economy, Indian economy specifically, and with respect to UPSC civil services or MPSC state services examination, this subject is very much important even for banking examinations, in IBPS examinations like Indian Banking Personal Selection Board, okay, or State Bank of India, clerical and probationary officers, or like sometimes management trainee, specialist officers examination, RBI examination, Reserve Bank of India exams, NABARD examinations, LIC examinations, and even your all rest of the examinations, even staff selections commissions. Okay. So if you see all competitive examinations of India, of banking, of state government, so economy is the most important subject. Okay. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने जागतिक अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे. ओके, सो हा टॉपिक UPSC civil services, different other examinations of UPSC like Central Police Forces Assistant Commandant Examination, okay, CPF AC, then all examinations of MPSC, Maharashtra Public Service Commissions, okay, केंद्रीय स्टाफ सिलेक्शन, कर्मचारी चयन आयोग आणि बँक वगैरेच्या एक्झाम ज्या असतात, इन्शुरन्स, बँकिंग, नाबार्ड, रेल्वेज वगैरे, ह्या सगळ्याच एक्झाम्स मध्ये भारतीय अर्थव्यवस्था हा महत्वाचा टॉपिक असतो. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय असतं? Okay, that is very important. Ki what is included in this particular subject, which is called as Indian economy. Okay. Now, with respect to this subject, it is important to know ki what is the structure of this subject. या सब्जेक्टचं स्ट्रक्चर कसं आहे, याची संरचना कशी आहे. आता या संरचनेमध्ये बेसिकली काय असतं ना की वन थिंग इज देअर विच इज कॉल्ड ॲज कन्सेप्ट. ओके, जस्ट आय एम शेअरिंग हिअर. Hello. So, with respect to this subject, what is the structure of this subject? Okay, किंवा काय असतं याच्यामध्ये? So in economy, Indian economy, okay, basically there are concepts first. Okay, concepts with respect to economy. Okay, दिसतंय सगळ्यांना हे? Hello, दिसतंय सगळ्यांना? Okay. Yes, sir. So concepts. Yes, So sir. one part is concept. Now, like what is there in concept? Okay. So for example, आता just common सांगतो मी तुम्हाला की GDP, that is called as gross domestic product. Okay, gross domestic product. Okay, then GNP, gross national product. Okay, NNP, net national product. Okay, now these are like some terminologies, and these terminologies developed with respect to concepts. Okay, हे या ज्या टर्म्स आहेत, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ओके, ग्रॉस सकल, ओके, डोमेस्टिक घरेलू प्रोडक्ट उत्पन्न, ओके, याला म्हणतात पहिल्या टर्मला सकल घरेलू, ओके, घरेलू उत्पन्न. ओके, आता तुम्हाला माहिती असेल की आपण सकल म्हणजे ग्रॉस, ओके, घरेलू, डोमेस्टिक आणि उत्पन्न. आता उत्पन्न हे कुठल्या स्वरूपाचं असतं, म्हणजे प्रॉडक्ट इज
ओके. डोमेस्टिक म्हटल्यानंतर काय, घरेलू किंवा डोमेस्टिक म्हटल्यानंतर दिस इज लाईक विदिन द कंट्री. ओके, दिस इज लाईक विदिन द कंट्री. आणि प्रॉडक्ट म्हटल्यानंतर प्रॉडक्ट मध्ये दोन प्रकार असतात. आपण सर्व्हिसेस आणि गुड्स, है ना. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस हे झाले आपले प्रॉडक्ट्स, है ना, सर्व्हिसेस अँड गुड्स. ओके. सो ही एक टर्मिनॉलॉजी झाली. म्हणजे ज्या म्हणजे इट इज अ मनी व्हॅल्यू ऑफ goods and services within the country. Okay, it is a money value of goods and services produced within the country in a one financial year. Okay, so ही अशी एक सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे सर्व्हिसेसच्या माध्यमातून, गुड्सच्या माध्यमातून, म्हणजे वस्तूच्या आणि सेवाच्या माध्यमातून एका जॉग्राफिकल किंवा पॉलिटिकल ज्या आपल्या ज्या जॉग्राफिकल आणि पॉलिटिकल बाउंड्रीज ज्या असतात, म्हणजे आपला जो देश आहे त्या देशामध्ये जे काही प्रोड्यूस केलेलं आहे त्याची जी मनी व्हॅल्यू आहे एका वर्षामध्ये, फॉर एक्झाम्पल आता एक फायनान्शियल इयर पकडा आपलं. सो फायनान्शियल इयर स्टार्ट्स विथ अवर फायनान्शियल इयर स्टार्ट्स विथ 1 एप्रिल एंड्स ऑन 31 मार्च. ओके, सो त्या याच्यामध्ये जे काही तयार होतं त्याला आपण जीडीपी म्हणतो. मग आता याच्याशीच रिलेटेड मग पुढे एनएनपी येतं, पुढे जीएनपी येतं. ओके, सो राईट नाउ आय एम नॉट गोइंग इन टू डिटेल याच्यामध्ये, कारण बिकॉज वी शॅल टेक सेपरेटली ऑल दिस टर्म्स. ओके, सो आता हा काय झाला ना की विथ रिस्पेक्ट टू नॅशनल इन्कम, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नावाची जी कन्सेप्ट आहे, विथ रिस्पेक्ट टू दॅट नॅशनल इन्कम, ऑल दीज कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज हाऊ टू कॅल्क्युलेट नॅशनल इन्कम. ओके, राष्ट्रीय उत्पन्न कसं कॅल्क्युलेट करायचं त्या दृष्टिकोनातून या कन्सेप्ट संबंध आपल्याला आवश्यक असतात. मग आता ही झाली एक साधी कन्सेप्ट. ओके, आता दुसरा कन्सेप्ट, सपोज आपण म्हणतो की बाबा फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस आपण आपल्या न्यूजपेपर्स मध्ये येतं की काय झालं तर रेपो रेट. ओके, रेपो रेट वाढला. ओके, दुसऱ्या आणखी वेळेस होतं की रिव्हर्स रेपो जो आहे, ओके, तो एवढा वेळा झाला. ओके, रिव्हर्स रेपो एवढा वेळा झाला. ओके, किंवा कधी कधी असं न्यूजपेपर्स मध्ये येतं की बिकॉज ऑफ सो अँड सो इन्फ्लेशन विल increase. Okay, or there are the chances of inflation. Okay, prices will increase, so there are the chances of inflation. Okay, because of corona impact and because of storage of the oil by the oil producing countries. Okay, the prices of the oil will decrease. Okay, and ultimately it will pose an impact on so many different products. म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये अनेक तेल कंपन्यांनी त्यांचं जे तेल आहे, अनेक तेल उत्पादक देशांनी त्यांचं जे तेल आहे ते त्यांच्याकडे आता त्यांच्या प्राइसेस कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मग ते तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे विविध वस्तूंच्या किमती कमी होतील. ओके, आता हे एका सिच्युएशनला इन्क्रीज होतं वस्तूंच्या किमती, दुसऱ्या सिच्युएशनला वस्तूंच्या किमती कमी होतात. आता याच्या पाठीमागे सुद्धा हे जे ग्लोबल लेवलची जी इकॉनॉमी असते, म्हणजे युअर डोमेस्टिक इकॉनॉमी अँड रिलेशन ऑफ युअर डोमेस्टिक इकॉनॉमी विथ द ग्लोबल इकॉनॉमी, that is important. You need to understand that kind of concept also. Okay, so that's why I am saying that we are having so many things in economy which are like conceptual. Okay, getting my point? Okay, we are having so many things in economy which are like conceptual. Okay, but these two are not the only concepts in economy. There are so many concepts. इकॉनॉमी मध्ये असे बरेचसे कन्सेप्ट आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते कन्सेप्ट जे आहेत तर ते तुम्हाला वाचायला मिळतील. ठीक आहे, आणि म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल टॅक्सेशन आहे. ओके, टॅक्सेशन. ओके, नाउ टॅक्सेशन. So with respect to taxation also you can get some concepts. Okay, taxation एक टॉपिक झाला. आता जसं आपण आपल्या इकडे त्या दिवशी जय आला होता. जय इज नाउ डीलिंग विथ द जीएसटी. Now if you see ki what is like VAT, you must have heard a name of VAT, value added tax. Okay, ad valorem tax होता एक. Okay, VAT होता एक. त्याच्यानंतर आपल्या इकडे टॅक्सेशन मध्ये कसं आहे की वी आर हॅव्हिंग डायरेक्ट टॅक्सेस अँड वी आर हॅव्हिंग indirect taxes. Now which are direct taxes, which are indirect taxes, that is important thing. Okay, our
whenever our government put a budget, okay, or declare our annual financial statement, that is called as budget. Okay, so that time बजेट मध्ये काय गोष्टी असतात, म्हणजे बजेट जे येतं तुमचं गव्हर्नमेंटचं जे बजेट येतं त्या बजेटमध्ये तुम्हाला हे सांगितलं जातं की आपल्याकडे पैसा कसा येणार आहे. सो पैसा कसा येतो आपल्या इकडे रेव्हेन्यूच्या माध्यमातून, आणि पैसा आपला जो जातो तो त्याला आपण म्हणतो एक्सपेंडिचर. Okay, now there are concepts with respect to revenue received, there are concepts with respect to expenditure. So even if you are talking about just revenue, okay, so revenue मध्ये मग तुम्हाला हे डायरेक्ट टॅक्सेस इनडायरेक्ट टॅक्सेस या दोन्ही गोष्टी येतात. एक्सपेंडिचर मध्ये मग तुम्हाला प्लॅन एक्सपेंडिचर नॉन प्लॅन एक्सपेंडिचर नावाचा एक प्रकार होता आधी, परंतु तो आता 5 year प्लॅनच्या अंदर तो ड्रॉप आउट करण्यात आलेला आहे बिकॉज देर इज अ नीती आयोग. ओके, देर इज अ इव्होल्युशन ऑफ द नीती आयोग अँड दॅट्स वाय like after introduction of Niti Ayog, so from the budget of 2018 and 19, that particular plan and non-plan expenditure is removed. ठीक आहे. सो असे बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला इकॉनॉमी मध्ये दिसतात. इंटरनॅशनल ट्रेडच्या संदर्भात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सच्या संदर्भात बरेचसे जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला इकॉनॉमीमध्ये दिसतात. ओके, नाउ आता हा झाला एक पार्ट इकॉनॉमीचा which is related to concept. Okay, another part of economy that is related to facts. Okay, that is related to facts. So if I say ki which of the following state in India is having the lowest population density, okay, which of the following state in India is having the lowest population density as per census 2001 and 2011. What would be my answer? Okay, this is also a part and parcel of economy. Okay, because census is important part of economy. जनगणना हे जे असतं ना आपलं 10 वर्षीय जनगणना, याच्यावरती आधारित अर्थव्यवस्थेमध्ये किंवा ह्युमन जिओग्राफीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. So which of the following state in India is having the lowest population density as per the census 2001 and 2011? माहिती आहे का तुम्हाला? Which state in India? Arunachal Pradesh. Okay, Arunachal Pradesh is the state in India which continuously experience lowest population density in 2001 census and in 2011 census. Okay, now this is a factual question which is related to your economy section. Okay, तुम्हाला जर विचारलं की which of the following statements with respect to the poverty is R2. Okay, poverty म्हणजे poverty माहिती आहे तुम्हाला, गरिबी. ठीक आहे. आता त्या पॉवर्टीच्या याच्या संदर्भात तुम्हाला जर दिलं की विथ रिस्पेक्ट टू सो अँड सो कमिटी, सुरेश तेंडुलकर कमिटी, so and so was suggested. Okay, poverty with respect to planning commission, okay, in so and so year, this definition of the poverty was given. Okay, आणि मग तुम्हाला विचारलं की which of the statements is are correct. Okay, above statements is are correct किंवा नॉट करेक्ट. ओके, सो दॅट इज फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन. सो बऱ्याचदा तुम्हाला जे क्वेश्चन्स असतात इकॉनॉमीमध्ये अनेक गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज आलं, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आलं. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला मिनरल्स आले, त्याच्यानंतर मग तुम्हाला एंटायरली तुमचे फॉरेस्ट रिसोर्सेस आले भारतातील. ठीक आहे, त्याच्यानंतर इव्हन नॅशनल इन्कम, पॉप्युलेशन, दॅट इज सेन्सस. ओके, बँकिंग, then international trades, ज्याला आपण foreign trade म्हणतो. ठीक आहे, then there are so many schemes of the government with respect to the socio and economic transformation. Okay, so with respect to all these things you can get questions which are directly related to facts. Okay, now the facts are not very much traditional. Okay, facts जे असतात इकॉनॉमीतले हे ट्रॅडिशनल नसतात, तर हे मोस्टली रिलेटेड टू करंट अफेअर्स. ओके, facts in these particular
economy that are mostly related to current affairs. Okay, now current affairs means what? So mostly you need to see the current happenings with respect to economy portion of, suppose we are appearing for 2021 examination. Okay, say for example ki you are appearing for UPSC civil services examination of May 2021. Okay, May 2021. Now with respect to this May 2021, what is important? You need to study all the developments in India right from January 2020. Okay, so this is applicable to all current affairs things. Okay, म्हणजे जानेवारी 2020 मध्ये 20 पासूनचं जे दुसऱ्या वर्षी पर्यंतचं म्हणजे तो वर्ष संपतो जानेवारी 2021 ला आणि परत दुसरं वर्ष सुरू होतं आणि मे मध्ये तुमची एक्झाम आहे. सो मार्च, एप्रिल आणि मे, सो टिल एप्रिल एंड पर्यंतचं जे काही करंट अफेअर्स जे आहे म्हणजे मे महिना सोडून ते तुम्हाला वाचावं लागेल. Okay, at the same time, even you can take a note of those things which happened in 2019-20. म्हणजे 2019 आणि 20 मध्ये जे काही इकॉनॉमीच्या संदर्भात करंट अफेअर्स घडलेलं असेल वेगवेगळ्या टॉपिक्स वरती, तर ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. ते व्हॅल्यू एडिशन साठी असतं. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू युअर व्हॅल्यू एडिशन. ओके, सो करंट अफेअर्स. मग आता या करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला अनेक गोष्टी येतील. फॉर एक्झाम्पल, एव्हरी इयर एव्हरी गव्हर्नमेंट put forward a budget. So that budget, what are the different aspects of the budget, what are the different provisions with respect to budget. So that is important thing. So that is important with respect to current affairs. So many socio-economic policies of the government of India. Okay, त्या महत्वाच्या राहतील. Then again industrial development with respect to industries in India. पॉवर्टी इश्यूज जे आहेत त्याच्यावरती, फॉरेस्ट सेन्सर्स, एंटायर पॉप्युलेशन सेन्सर्स, ह्युमन जिओग्राफी. ओके, म्हणजे ह्युमन जिओग्राफी म्हणजे काय, तर ह्युमन जिओग्राफी मध्ये बेसिकली पॉप्युलेशन येतं. सो ऑल रिलेटेड टू दॅट, फॅक्ट्स रिलेटेड टू दॅट. ओके, तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट ज्या आहे, सोशो इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सेंटर स्टेट रिलेशन्स विथ रिस्पेक्ट टू द अलोकेशन ऑफ द फंड्स, टॅक्सेशन पॉलिसी. Okay, foreign direct investment वगैरे वगैरे. All these things are very important with respect to current affairs. Okay, आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. हा झाला करंट अफेअर. आपण काय काय बघितलं आतापर्यंत की करंट अफेअर इज वन, फॅक्ट्स, कन्सेप्ट्स, and then we can see analysis. Okay, analysis. Okay, sometimes we can use a word comparative analysis. Okay, comparative analysis. Okay, so analytical kind of questions, somehow त्याला आपण दुसरा वर्ड पण यूज करू शकतो, descriptive kind of questions. Okay, so that descriptive kind of question, that is also important with respect to this particular section. Okay, so descriptive kind of questions म्हणजे comparative analysis, descriptive, analytical kind of questions. Okay, so all these things are very much important with respect to this session, which is called as Indian economy. Okay, आणि लास्ट मध्ये याचाच एक महत्वाचा पार्ट की you need to understand international organizations. Okay, you need to understand okay, so you need to understand international organizations. Okay, आता what are these international organizations? So for example, you need to study all those organizations which are having an economic role with respect to your Indian government. Or other than that, there is one topic which is called as IR, international relations, किंवा ज्याला आपण फॉरेन ट्रेडच्या दृष्टिकोनातून महत्वाचं त्याला कन्सिडर करू शकतो इंटरनॅशनल रिलेशन्सला. तर याच्यामध्ये काय काय आहे ना, जसं फॉर एक्झाम्पल IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके, देन एशियन डेव्हलपमेंट बँक. ओके, देन
we can take a name of World Bank. Okay, World Bank. ठीक आहे. आता हा what is the role of International Monetary Fund? What is the role of IDB, ADB, Asian Development Bank? What is the role of these World Bank? Okay, etc., etc. So many organizations which are working at the international level. So these organizations and their relations with India, their support system to India, that is important with respect to your examination. मग त्यांच्यामध्ये कुठले टाइप झालेले आहेत का? फॉर एक्झाम्पल वी कॅन यूज अ वर्ड ट्रिटी किंवा त्याला टाइप सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, किंवा आणखी यांच्या ज्या काही पॉलिसीज असतील त्या. ओके, सो ऑल दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू युअर एक्झामिनेशन. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की बाबा different countries, India is having relations with the different countries. So how these relations are important with respect to economy? So how, suppose we are having tie-ups with the USA, we are having tie-ups with the UK, we are having tie-up with the Germany or France or Israel, okay, like nations. So what is importance of these all these nations, and what are basically economic relations, म्हणजे यांचे काय ट्रान्झॅक्शन्स झाले, किंवा what are the terms and what are the treaties specifically with respect to economy they are following. Okay, what kind of businesses they are establishing in India or at the in the foreign country with respect to the development. All these things are important. Okay, so हे सगळेच्या सगळे जे आहे हे तुमच्या इकॉनॉमीच्या याच्यामध्ये जे आहे तर ते येतं. ओके, लक्षात आलं मी काय म्हटलं, व्हॉट आय एम सेइंग की ओके, लक्षात आलंय ना की ऑल दिस थिंग्स लाईक कन्सेप्ट्स, इकॉनॉमी इज हॅव्हिंग कन्सेप्ट्स. Okay, economy is having factual information, economy is having analysis, okay, descriptive kind of questions you can see with respect to economy, factual questions also we can see with respect to economy. So overall, if you are not having good understanding of the concepts, then it becomes difficult to understand economy. Okay, क्योंकि अगर आपको अभिषेक मी लास्ट मध्ये सांगतो स्टँडर्ड बुक्स, ठीक आहे. नाउ सी, सपोज इफ दे आर आस्किंग यू क्वेश्चन, ओके, विथ रिस्पेक्ट टू इकॉनॉमी, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला जर असं एखादा क्वेश्चन दिलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल यू मस्ट हॅव हर्ड की जस्ट कॅबिनेट हॅव क्लिअर्ड रिसेंटली 2 days बॅक, ओके, that is a news. Okay, that is a news. Nirmala Sitharaman, she declared that ki government is very soon initiating a policy of divestment or disinvestment. Okay, and almost 23 to 24 public sector companies government is going to disinvest. Okay, divest. Okay, so now what is this disinvestment or divestment? Okay, have you heard this news related to the public sector company? Okay. Yes, sir. So this is just 2 days back, means it's a recent news. Okay, it's came 2 days back. So now, unless and until you are knowing ki what is that policy, so you cannot comment, you cannot understand. आपको लगेगा हाँ गवर्नमेंट कुछ कर रही है, गवर्नमेंट वैसे भी कुछ ना कुछ करते रहती है, तो गवर्नमेंट कुछ तो भी कर रही है बाबा. आपल्याला तुम्हाला काय वाटेल की बाबा गवर्नमेंट तर आहे, गवर्नमेंट क्या करत, गवर्नमेंट काही ना काही करत राहते, तर गवर्नमेंट आता पण काहीतरी करत आहे ना. नॉर्मली इन इंडिया वी आर लाईक, usually I say this ki our population is like if you see the literacy rate of our Indian population, तुम्ही जर साक्षरता जर बघितला, so what is the present status of our literacy at present? What is the present status of our literacy at present? Near about 80%, 75 to 80. Actually, as per the 2011 census, it was around 75%. Okay, okay, now 80% आता जर 2021 ला झाली असेल तर वेल अँड गुड, ठीक आहे, चांगलीच गोष्ट राहील समजा, म्हणजे आपण 80% जर क्रॉस केली तर.
आता याला काय म्हणतो आपण की ही लिटरसी रेट आहे. दिस इज अ लिटरसी रेट. नाउ व्हॉट इज लिटरसी रेट? की इन ऍज पर म्हणजे लिटरसी रेट म्हणजे काय, तर लिटरसी रेट मध्ये तुम्हाला काय दिसतं की बाबा लोक साक्षर आहेत. ओके, लोक साक्षर आहेत म्हणजे काय की पीपल आर नोईंग हाऊ टू रीड अँड हाऊ टू राईट. लोकांना लिहिता येतं आणि वाचता येतं, त्याला आपण लिटरेट म्हणतो. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लिटरेट लोक म्हणजे ज्याला लिहिता आणि वाचता येतं त्याला जर लिटरेट म्हटलं तर मग आपल्या देशामध्ये मग कॅटेगरायझेशन आपल्याला करावं लागतं की मग 5वी पर्यंत शिकलेले किती, 5वी ते 10वी पर्यंत शिकलेले किती, 10वीच्या वरती ग्रॅज्युएशन पर्यंत गेलेले किती, किंवा 12वी मधूनच ड्रॉपआउट झालेले किती, मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट झालेले किती, डॉक्टरेट झालेले किती, इंजिनियर्स किती, डॉक्टर्स किती, वगैरे वगैरे. ठीक आहे. हे सगळं मग हे हायली क्वालिफाईड म्हणतो आपण की बाबा एखादा समबडी इज डॉक्टर, सो ओके ही इज अ वेल एज्युकेटेड पर्सन आपण म्हणतो. 10वी शिकलेला आहे तर म्हणतो आपण हा काय की कमी शिकलेला आहे म्हणतो, जसा कमी शिकलेला आहे. आता हे जेवढेही शिकलेले वगैरे लोक असतात ना, हे अधिक 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 हुकलेले दिसतात तुम्हाला. हुकलेले म्हणजे माहिती आहे का, गावाकडे म्हण आहे की शिकलेला आणि जास्त हुकलेला म्हणतात. ठीक आहे. हा म्हणजे हुकलेला म्हणजे काय, तर त्याला एकतर जास्त समजतं नाही तर काहीच समजत नाही. ठीक आहे. हा, सो आपली परिस्थिती तशी आहे. मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज लाईक they are literate, they are highly educated. Okay, they are highly educated, they are even in government jobs at higher positions. Okay, just recently one of my students who is like he himself qualified UPSC, and he has been posted at a very like in government, okay, in railways department. So just few days back I talked to him and we had a talk of more than 1 hour. So what he said ki sir, I have been posted at so and so region, and what I have seen ki there are students from the engineering background, those who qualified UPSC IES examination, engineering services examination, but though they don't have any specific any particular knowledge about the constitution of India, they don't have any understanding about the economy of India. Okay, they don't have even the understanding of the social issues. Okay, so they just simply they completed their engineering, they studied for their specific target, that is for engineering services examination, they qualified, and now they are class 1 officers, but still they are not aware about these what is going on in country. Okay, what should be there, okay, what is constitutional spirit, what should happen, government should take what kind of decisions, अर्थव्यवस्था कशी असते, इकॉनॉमी कशी चालते, हे तो सांगत होता मला की सर बोले ते फक्त शिकलेले आहेत, फक्त इंजिनियर झालेले आहेत, परंतु त्यांचं हे जे काही सामाजिक ज्ञान, जे काही त्यांचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान आणि जे काही संविधानिक ज्ञान जे आहे, ओके, बिकॉज this knowledge is ultimately very important and very contributing to create a egalitarian, or what you can say equality based society. Okay, that is a welfare state towards the welfare of the society for the benefit of the maximum people of society. Okay, which is called as a welfare state. So they are not aware about this welfare state concept. Okay, so मी म्हटलं ते बरोबरच आहे, कारण आमच्यासोबत पण होते. आय हॅड बीन ॲट इंजिनिअरिंग कॉलेज. माय सो मेनी ऑफ माय कलिग्स, they are like they are serving to the multinational company, they are earning in dollars, but still they cannot interpret in a proper manner the policies of the government. They cannot judge what is wrong and what is right, because they are literate, they are highly educated, but they don't have literacy with respect to economic policies, they don't have literacy with respect to the constitutionalism, they don't have understanding of the social structure of the country. Okay, and that's why they are having some impact on their mindset. Sometimes they take a side of one political party or the other political party, and they try to justify कि नहीं नहीं ये कर रहे हैं तो ये ठीक ही कर रहे हैं. They cannot, because they cannot interpret. Okay, so इसलिए हमारे देश के लोग पढ़े लिखे हैं, लेकिन पढ़े लिखे होने के बाद भी अनपढ़ है. क्यों? क्योंकि हमें ढंग से ना इकोनॉमी आता है. इकोनॉमी की जो बेसिकली जो एक
एक सिस्टम होती है, मतलब हर कोई भी जो ये इकोनॉमिक्स हो या पॉलिटिकल साइंस हो या फिर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन हो, सोशियोलॉजी हो, हिस्ट्री हो, इन सारे जितने भी सब्जेक्ट्स है इनका एक पर्टिकुलरली एक एक ये होता है, एक स्पेसिफिक एक ओरिएंटेशन होता है, इनका एक उद्देश्य होता है. दे आर हैविंग लाइक एम. सपोज इफ यू आर टॉकिंग अबाउट पॉलिटिकल सायन्स, सो पॉलिटिकल सायन्स इज हॅव्हिंग अ एम, म्हणजे एक एम आहे त्याचा. ओके, राजकीय, त्याच्यामध्ये मग राजकीय सिद्धांतांपासून सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ओके, शिकवल्या जातात. पब्लिक एडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासन, लोक प्रशासन कैसे होना चाहिए. हिस्ट्री में, हिस्ट्री पढ़ते हैं तो हम क्यों पढ़ते हैं, वाई वी आर स्टडिंग हिस्ट्री. Okay, so in history we are studying ancient, medieval and modern. So what is the relevance of this ancient, modern, medieval and modern? Okay, what is the relevance of understanding world history? Why we are studying monarchical system, why we are studying a democratic system, why we are studying autocratic system also, why we are studying so many kings, maharajas, nobles and so many wars, revolts and etc etc. Okay, का आपण, why we are studying social religious history? Because there is certain aim of all these subjects. You need to understand, you need to realize that aim. पण काय होतं की आपण नॉर्मली कुठलं शिक्षण घेतो की वी आर लाईक कम्प्लिटिंग ॲज युजल, वी आर कम्प्लिटिंग 10th, वी आर डायरेक्टली गोइंग टू 11th, वी आर कम्प्लिटिंग अवर 12th, देन हम फिर इधर कोई कॉमर्स, कोई आर्ट्स, कोई साइंस जाता है ना. उस दिन जय ने एक बात कही थी, जय वाघमारे ने एक गोष्ट सांगितली होती की बाबा ये यूपीएससी काइंड ऑफ एग्जामिनेशन इज, दिस इज एन अपॉर्चुनिटी टू स्टडी ऑल द थिंग्स. ओके, in a somehow matured manner. Okay, in a somehow matured manner, and even it is expected from like with respect to this syllabus की आप तुमची मॅच्युरिटी लेवल एकदा डेव्हलप होऊन तुम्ही काहीतरी चांगलं कराल, ही जी एक अपेक्षा आहे, तर ही या सिलेबसच्या माध्यमातून सुद्धा असते. परंतु नॉट नेसेसरीली की एव्हरी पर्सन हु इज स्टडिंग ऑल दिस थिंग्स ही विल डू something great job towards society and towards nation or towards socio-economic transformation. Okay, म्हणजे simply just to qualify examination they study and they qualify. Okay, and they are like enjoying their bureaucratic life also. Okay, and they are like म्हणजे ते शो शायनिंग पासून तर सगळ्याच एन्जॉय करतात, त्यांचं लाईफ एन्जॉय करतात. कारण बऱ्याचशा लोकांचा उद्देश हा फक्त परीक्षा पास करणे असतो आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या तशा सॅटिस्फाय करतात. जनरल टर्म्स मध्ये मला काय म्हणायचं आहे की whatever we are studying economy, okay, so application part is most important. Okay, if you are studying economy, so application part is most important. And why to study this particular subject? And like आतापर्यंत आपण बाकीच्या सब्जेक्ट्स वरती बोलतच आलेलो आहोत आणि प्रत्येक गोष्टीचं मी सांगितलेलं आहे, पण इकॉनॉमिक्स त्यात महत्वाचा का असतो? बिकॉज इन अल्टिमेटली in economy you can understand कि if certain thing is happening in India, or if certain government, if certain decision is taken by the government, then if you are a studious person and if you have studied economy in a proper manner, then you can understand कि what would be the what would be the consequences of this particular decision. Okay, म्हणजे तुम्ही अभ्यास केलेले असाल, तुम्हाला तो अर्थव्यवस्था सब्जेक्ट नीट कळलेला असेल, तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून फॉरेन ट्रेड कळलेला असेल, फॉरेन रिलेशन्स कळलेलं असेल, पॉवर्टी कळलेलं असेल, वगैरे वगैरे कळलेलं असेल, तर तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो कळायला हे होते, म्हणजे मदत मिळते. अदरवाईज भाव वाढली, ओके, एखाद्या वस्तूचे भाव वाढले, ठीक आहे, आपण काय करतो की व्हॉट सिम्पली वी डू, कुछ दिन हम चर्चा करते हैं और उसके बाद हम क्या करते हैं कि चलो भाई महंगे तो बढ़ गया दाम, तो बढ़ गया दाम, हम क्या करेंगे, व्हाट वी शैल डू, हम मार्केट में जाएंगे, वो नारा जहाँ पे आधा किलो लेते थे वहां पे पाव किलो लेके आएंगे घर में. ठीक है, सो सिंपली उसको ही तो कॉमन लेमन बोलते हैं ना. ये आम आदमी जो है ना, ये इसी को बोलते हैं, क्योंकि वो कुछ नहीं, वो ना रिवोल्ट कर सकता है, ना वो कुछ आक्रमण कर सकता है, ना वो किसी के खिलाफ कुछ बगावत कर सकता है. दैट्स व्हाई वी आर कॉमन पीपल. ओके, शांति से रहो, है ना, बढ़ा दिए तो भाई बढ़ा दिए दाम, ठीक है, कल हो जाएंगे कम तो उसमें पहिले आधा, फिर से आधा किलो ले लेंगे, फिर से 1 किलो ले लेंगे. म्हणून मग ज्यावेळेस भाव कमी होतात तर कांदे लोक 25 किलो घरी भरून ठेवतात, नाही तर गोणीच घेतात 50 किलोची. आहे की नाही? त्याला भीती वाटते की आणखी कांद्याचे भाव जर वाढले तर मला खायलाच मिळणार नाहीत म्हणून, राईट. आणि कांदे खायचे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर असे आहेत ना लोक
एका बुक्कीत एक कांदा तोडतात. आणि म्हणजे जर तुम्ही अजूनही ग्रामीण भागामध्ये जर गेला तर असे असे मोठे मोठे कांदे घेतात आणि एका बुक्कीत तोडतात तो आणि तसाच खातात कांदा. ठीक आहे. ज्यावेळेस आपण शहरामध्ये येतो तो थोडासा सॉफिस्टिकेटेड असतो. म्हणजे शहरामध्ये आपण काय करतो, की आपण तो बुक्कीत असा तोडत नाही. आपण त्याला कट करतो आणि मग तो कांदा खातो. ओके. पण तुम्ही जर ग्रामीण भागाशी अटॅच असाल, तर तुम्हाला ते माहिती आहे. ओके. सो म्हणजे असं आहे. पण तेच जर तुमचं इकॉनॉमीचं नॉलेज असलं, तुम्ही क्रिटिक बनता. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं नॉलेज असलं, तुम्ही क्रिटिक बनता. क्रिटिक बनता म्हणजे काय? यू स्टार्ट स्पीकिंग. ओके. म्हणून तर आपल्याकडे अनेक वर्ष अनेक लोकांना शिक्षण नाकारलं गेलं, शिकू दिलं गेलं नाही. अनेक लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर त्याच्या मागची कारणमीमांसाच ही आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन behind this thing, okay, like nowadays women's or girls are like taking education. So okay, women are becoming IAS, IPS, and they are reaching at the highest position because of the constitutional benefits. You are getting constitutional benefits. So many people from the backward communities वगैरह वगैरह, okay, they are getting benefits of reservations, they are getting benefits of educational facilities, and they are reaching at the highest positions. Okay. So they were deprived of all these rights. Okay. They were deprived of all these rights earlier, but they are now studying. Okay. So ह्याचा हे अज्ञानात ठेवण्याचा उद्देशच हा होता की कोणी बोलूच नाही. कोणी त्याच्या विरुद्ध जे काही दमन तंत्र होते आपल्या देशामध्ये, ऐतिहासिक पार्श्वभूमीतून मी थोडंसं सांगतो अर्थव्यवस्थेला, की हे अर्थव्यवस्था, ही राज्यव्यवस्था हे कळूच नये आणि कोणी त्याच्या विरोधात बोलूच नये या दृष्टिकोनातून हा शैक्षणिक अंधार जो आहे तो ठेवण्यात आला अनेक वर्षापर्यंत. पण आता तुम्ही थोडे शिकायला लागले. आता आता कुठे तुम्हाला थोडंसं अर्थव्यवस्था कळायला लागली, राज्यव्यवस्था कळायला लागली, सोशिओलॉजी कळायला लागलं, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, फिलॉसॉफी, इतिहास कळायला लागला आणि मग तुम्हाला थोडं-थोडं रिअलायझेशन व्हायला लागलं. ओके. तर त्यामुळे कसं आहे ना, की आता विथ रिस्पेक्ट टू कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, ओके, आता हा थोडासा एक जनरलाइज मी अप्रोच हे सांगितला. बट टू अंडरस्टँड युअर लाइक डे टू डे लाईफ, अंडरस्टँडिंग ऑफ इकॉनॉमी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. टू अंडरस्टँडिंग, to analyzing, to interpret the impact of economy or the decisions of the government with respect to economic matters. Understanding of the economy is very important. Okay, म्हणजे अर्थव्यवस्था असा सब्जेक्ट आहे किंवा इनफॅक्ट all the subjects in competitive examination, specifically UPSC civil services or state services, if you are understanding these subjects to live your life, okay, तुम्ही जर या उद्देशाने अभ्यास केला म्हणजे स्पर्धा परीक्षा क्वालिफाय होणं हा एक खूप महत्वाचा उद्देश आहे, त्या दृष्टीने करणे आवश्यकच आहे. परंतु तुम्ही या सगळ्या सब्जेक्टच्या नॉलेजला तुमच्या लाईफशी कोरिलेट जर केलं ना, सो तुमचं लाईफ आणखी खूप सुंदर होऊ शकतं. ओके. इट विल बी पण मुळात ते होत नाही, बऱ्याचदा नॉर्मली नाही होत. लोक फक्त ते एक्झाम क्वालिफाय करण्यापुरता मर्यादित ठेवतात. अनेक लोक असं म्हणतात की त्याचा पुढे काय उपयोग आहे, पण त्याचा पुढे उपयोग होत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा उपयोग होत असतो. ओके. तो आपल्याला कळला पाहिजे की त्याचा उपयोग आपण कुठे करायचा. ओके. कारण तुमचं नॉलेज वाढतं, म्हणूनच तुम्हाला तुमच्या अंगी शहाणपण येत असतं आणि म्हणून मग तुम्ही कुठेतरी बोलायला लागता, कुठेतरी एक्सप्रेस करायला लागता, कुठेतरी त्या त्या गोष्टीवरती तुम्ही प्रोटेस्ट करायला लागता वगैरे वगैरे. ओके. किंवा कुठेतरी तुम्ही सजेस्ट करायला लागता. त्या दिवशी नाही का कालीचरण खरतडेंनी काय बोलला की what is the use to be an IS officer? You are a mediator between a common layman and the government. Okay, like suppose there is a legislature, suppose there are the ministers. So minister, like as a head of the department, suppose if you become a secretary of the department, suppose say for example, health department, you have been appointed as a secretary of the health department after getting into service. 20-25 वर्षानंतर तुम्ही त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी व्हाल 25 वर्षाच्या सर्व्हिस नंतर. सो व्हॉट वुड बी युअर जॉब? किंवा तुम्ही कलेक्टर आहे एखाद्या डिस्ट्रिक्टचे आफ्टर बिकमिंग IS ऑफिसर. व्हॉट वुड बी युअर जॉब इफ देर इज अ इकॉनॉमिक बॅकवर्डनेस इन युअर एरिया? व्हॉट यू विल कन्व्हे टू गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट म्हणजे कोणाला? तुम्ही मंत्री, तुमचं जे खातं असेल, ओके, किंवा तुम्ही ज्या संपूर्ण त्या यंत्रणेला जबाबदार असता, तुम्ही त्या यंत्रणेला काय कळवाल
कि बाबा in my district there is no industrialization, in my district there are no network connectivity, in my district there is no proper facilities with respect to irrigation, there are no any kind of power plants, okay, so that the problem of the electricity will sort out, okay. There are no employment opportunities in my district because there is no industrialization, okay. And there is a backwardness, there is a illiteracy, okay, in my district. What will happen if you are like coming silent, means you have appointed as a district collector, as usual you are doing your job, and if there is no improvement there during your tenure, then there is no use of your that particular capacity, that particular potential, that particular rights. God, what simply you have done, तुम्ही आलेत आणि गेलात. म्हणून तर अनेक आयएस आणि अनेक आयएस चालले जातात आणि रिटायर्डही होतात. कोणाला नाव माहिती असते का? कोणालाच माहित होत नाही, है ना. ऐसे तो सैकड़ों लोग हर साल आईएएस ऑफिसर्स बनते हैं, आईपीएस बनते हैं, बड़े बड़े बनते हैं, लेकिन किसी का नाम, बहुत कम लोगों का नाम, थोड़े लोगों का नाम हमारे तक, क्योंकि वो काम करते हैं. अच्छा, जिनका नाम नहीं पूछता वो काम नहीं करते, ऐसी भी बात नहीं है, लेकिन वो ज्यादा उछलते नहीं है, या फिर दे डोंट लाइक समटाइम्स फ्यू ब्यूरोक्रेट्स दे लाइक पब्लिसिटी स्टंट, वो भी है ना. एंड few ऑफिसर्स दे आर द बेस्ट ऑफिसर्स बट दे डोंट लाइक पब्लिसिटी, सो वो बिल्कुल शांति से अपना काम करते रहते हैं. They are giving social justice, they are giving economic justice. So after understanding these subjects, okay, in a proper manner, you will realize ki what is the importance of the concept socio-economic transformation. And for the actual implementation of, or for the actual realization of this concept of socio-economic transformation, you need to understand economy in a better manner. मी तुम्हाला सांगतो, हा जो डायमेन्शन आहे ना, हा तुम्हाला कोणी नाही सांगणार. हे पुस्तकात, हे म्हणजे काही पुस्तकातलं नाही आहे. ओके, दिस इज नॉट लाईक अ बुकिश, बट दिस इज अ एथिक्स बिहाइंड इकॉनॉमिक्स. ओके, दिस इज अ एथिक्स बिहाइंड इकॉनॉमिक्स. अर्थव्यवस्थेतील जी काही अर्थव्यवस्थेची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे, ओके, अर्थव्यवस्था ज्या वेलफेअर स्टेटच्या रिअलायझेशन साठी अर्थव्यवस्था नावाचा जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट इव्हॉल्व्ह झालेला आहे, तर त्याचं हेच आहे, ओके, ओरिएंटेशन किंवा त्याचा हेच आहे, अल्टिमेट एम हेच आहे. म्हणून तर आपण वारंवार यूज करत असतो की फॉर द सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, ब्युरोक्रेसी शुड बी फॉर द सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्स्टिट्यूशन एम्स ॲट सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. बट हाऊ टू डू दिस? ओके, अँड दॅट्स वाय अंडरस्टँडिंग ऑफ द इकॉनॉमी इज इम्पॉर्टंट. आणि म्हणूनच मग इकॉनॉमीमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आता येतात. सेन्सस तुमचं येतं, ओके, पॉवर्टी, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट, है ना, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, मिनरल्स, फॉरेस्ट प्रिझर्व्स, ओके, फॉरेन ट्रेड, बजेट, टॅक्सेशन, ओके, वर्ल्ड वाइड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स लाईक ओपेक, अपेक, सार्क, ओके, एडीबी, IMF, वर्ल्ड बँक, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. पब्लिक सेक्टर, आवर लाईक पब्लिक सेक्टर, मग ते इन्फ्लेशन, डिफ्लेशन, किंवा देर आर सो मेनी कन्सेप्ट्स इन इकॉनॉमी, so many terms in economy, around 100 terms are there which you understand. If you understood those almost 100 terms, then economy will become quite easy for you people, okay. And my style or my whenever I start economy, so I discuss all that almost 100 terms, and after understanding that terms only you can understand economy in a better manner, okay. टर्मिनॉलॉजी इकॉनॉमीची आपल्याला जर समजली तर आपल्याला अर्थव्यवस्था हा जो सब्जेक्ट आहे तर तो समजतो, ओके. अदरवाईज त्या टर्म्स, कारण त्या टर्म्स वारंवार येत असतात अनेक ठिकाणी, ज्यावेळेस आपण व्हेनेवर वी डिस्कस सो मेनी थिंग्स इन अ ब्रॉड मॅनर और इन अ ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह, so that time you come to know about you come across these terms. Suppose असं जसं मगाशी मी म्हटलं की नॅशनल इन्कम. सो इफ यू आर गोइंग थ्रू सम पैरा एंड इफ यू आर अंडरस्टैंडिंग और इफ यू आर कमिंग अक्रॉस अ टर्म नेशनल इनकम, अभी नेशनल इनकम का कंसेप्ट मुझे पूरी तरह से पता होना चाहिए, ओके. इफ यू आर गोइंग थ्रू सम पॉलिसीज ऑफ द रिजर्व बैंक ऑफ इंडिया एंड इफ यू आर कमिंग अक्रॉस अ टर्म
that repo rate is hiked by Reserve Bank of India by so and so points. So you should know what is repo rate. Okay, if you are coming across some term that reverse repo rate is so and so, so you should know what is reverse repo rate. Okay, if you are getting any topic related to the taxation policy of India. Okay, so now with respect to taxation, suppose if you are considering direct taxes, so in direct taxes specifically if you are studying income tax, okay, income tax चा जरी विचार करत असाल तर मग इन्कम टॅक्स मध्ये मग काय आहेत एक्झॅक्टली, ठीक आहे. तुम्ही जर इनडायरेक्ट टॅक्सचा अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये काय आहे. आता जीएसटी वगैरे आलं तर मग जीएसटीचा अभ्यास करताना हाऊ टू स्टडी जीएसटी. Okay, what could be the possible questions with respect to GST? Okay, how GST is helpful, whether GST is helpful, whether the GST module is helpful, whether it is not, whether it is contributing for the growth of the economy. Okay, असे अनेक मल्टिपल डायमेन्शन्स जे आहे ना आपल्याला प्रत्येक गोष्टीचा जो आहे तो विचार करावा लागतो. ठीक आहे. So this is like just like overall orientation towards economy. Now just write down a few topics, okay, for the preparation of this subject. Okay, today I'm just giving some topics with respect to economy, and then directly we shall start economy afterwards. Okay, ज्यावेळेस आपले लेक्चर्स चालू होतील. सो आता त्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक्स लिहा इकॉनॉमीच्या संदर्भात. पहिलं, ओके, पहिलं टॉपिक तर त्याच्यामध्ये आपण जे अभ्यास करणार आहोत स्पेसिफिकली त्याच्यामध्ये लिहा की टर्मिनॉलॉजीज ऑफ इकॉनॉमी. ओके, म्हणजे जस्ट आय एम गिविंग इट टॉपिक and then accordingly we shall take a note of, discuss some questions also. I am discussing questions also today itself. Okay, so different terms in economy. Okay, different terms in economy like GDP, GNP, NNP, national income. Okay. Okay, just for example, जसं शेअर मार्केट पण फार महत्वाचं आहे. तेजीवाला, मंदीवाला, ठीक आहे, बुल बियर, ठीक आहे. तुम्हाला माहित आहे का की आपलं जे शेअर मार्केट आहे इंडियन शेअर मार्केट, त्याचं सिम्बॉल काय त्याचं? व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ अवर इंडियन शेअर मार्केट? Symbol, what is the symbol of our Indian share market? Bull. Okay. Where this in Mumbai there is that image of a bull, म्हणजे एक त्याचा त्या बुलचा पुतळाच आहे. कुठे आहे का समीदा? Where it is located? अरे मुंबई फिरले असाल ना तुम्ही लोक? मुंबईतच आहे सर. हा, where it is? Where is share market of Mumbai? What is the address of share market of Mumbai? Pooja? Dalal Street. Dalal Street. So if you go to Dalal Street, then you can find that की तिथे तो असा ते बातम्यांमध्ये तर वेळोवेळी दाखवतात ना, त्याचा बैलाचा असा खाली झुकलेला असा बैल असतो, दोन त्याची शिंग पुढे आलेली असतात, है ना. सो बुल, ठीक आहे. बियर इज द सिम्बॉल ऑफ विच शेअर मार्केट? There are two terms in like stock market. NSE. No. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज झालं. युएसचं जे शेअर मार्केट आहे ना त्याचं बियर सिम्बॉल आहे आणि भारताचं जे आहे त्याचं बुल सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो एनिवे, तर आता हे म्हणजे या अशा टर्म्स, आता बुल, तेजीवाला, मंदीवाला वगैरे अशा टर्म्स आहेत शेअर मार्केटच्या संदर्भात. ओके, सो तसंच हे बुल आणि बियर, ठीक आहे. आणि आणखी बऱ्याचशा म्हणजे भरपूर आहेत. मग आता समजा एखादी टर्म येते मध्येच कुठेतरी की हॉट मनी. ओके, आता हॉट मनी म्हणजे काय? डिअर मनी पॉलिसी, चीप मनी पॉलिसी. ओके, दीज आर द टर्म्स, ओके, इन इकॉनॉमी. समटाइम्स यू कॅन गेट स्टॅगफ्लेशन. आता व्हॉट इज स्टॅगफ्लेशन? इन्फ्लेशन म्हटलं, डिफ्लेशन म्हटलं, मध्येच कुठून तरी आली टर्म स्टॅगफ्लेशन. ओके, नो, व्हॉट इज स्टॅगफ्लेशन? ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हटलं की बाबा डिअर मनी पॉलिसी, ओके, किंवा चीप मनी पॉलिसी. मग आता डिअर मनी पॉलिसी काय, चीप मनी पॉलिसी काय? बिकॉज सो मेनी थिंग्स, सो मेनी टर्म्स यू विल कम अक्रॉस. जसं आता बरेचसे लोक सजेस्ट करतात तुम्हाला. आता त्या दिवशी कालीचरण जे बोलला होता की म्हणे की एका जणाने हे सांगितलं की गो थ्रू न्यूजपेपर्स. ओके,
Now, okay, you are going through newspaper, but I have a doubt about the understanding of the newspaper, because unless and until you are having this kind of knowledge, okay, you won't understand that newspapers. म्हणजे ते तुम्ही जसं जसं वाचत जाता, मग त्याच्यात मेहनत आहे तुमची, मग तुमची मेहनत आहे, मग तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला एक डिक्शनरी ठेवावं लागेल. तुम्हाला डिक्शनरी ठेवल्यानंतर त्या डिक्शनरीतून तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. जर समजा तुम्हाला एखादा वर्ड आला सुरुवातीलाच, तुम्ही यू आर अ न्यू पर्सन अबाउट दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अँड यू आर रीडिंग अ न्यूजपेपर, इन्फ्लेशन, लगेच तुम्हाला डिक्शनरी फाइंड आउट करावं लागेल. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इन्फ्लेशन. आता डिफिनेशन समजल्यानंतर तुम्हाला समजलं तर दॅट इज फाईन, अदरवाईज अगेन कन्फ्युजन आहेच आहे. ओके, so that's why there are so many terms in economy. So the first thing is understanding of the terms of the economy. Second, write down. Second, population census. Second topic. Population census in India. Okay, so that is altogether a detailed topic. In that we shall go into detail. We shall see some historical aspects also. Okay, many times you will find a question which is related to the census of India, ki who among the following, म्हणजे this is related to some of history. Okay, so modern history मध्ये ki who among the following started or introduced first time census of India or organize a census of India. Okay, हा एक question असतो. And from which of the following governor general of India decennial census of the India started. Okay, हा एक प्रश्न असतो. ठीक आहे. सो असे प्रश्न येतात. त्याच्यानंतर मग पॉप्युलेशन सेन्ससच्या बद्दल तुमचे अनेक जे सेन्सस आहेत, म्हणजे राईट प्री इंडिपेंडन्स पिरियड आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड पासूनचे. सो सेन्ससचा एक हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हने अभ्यास करावा लागतो. आणि दुसरा जो पर्स्पेक्टिव्ह आहे की आता जसं 2001चं सेन्सस, 2001, 2011, नाउ कमिंग 2021. आता तुम्हाला जर तुम्ही न्यूजपेपर्स वाचत असाल तर रिसेंट पिरियड मध्ये किंवा अजूनही सेन्ससच्या संदर्भात, ओबीसी सेन्ससच्या संदर्भात एक महत्वाची डिमांड जी आहे तर त्या अनेक ओबीसी ऑर्गनायझेशन्सने केलेली होती. ओके, विथ रिस्पेक्ट टू द प्रॉपर पॉप्युलेशन ऑफ द ओबीसीज इन इंडिया. ओके, तुम्ही वाचले की नाही वाचले मला माहिती नाही आहे, परंतु इट वॉज अ इश्यू. ओके, बिकॉज सेन्सस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला जनगणना म्हणजे फक्त तुम्हाला जनगणना एवढ्यापुरताच अनेक लोकांना माहिती आहे की जनगणना म्हणजे काय, तर भारतातील महिलांची संख्या किती आणि पुरुषांची संख्या किती, बरोबर. मग त्याच्यावरून आपण मग तो सेक्स रेशो वगैरे काढतो, आहे की नाही. हा, की बाबा सेक्स रेशो किती आहे. सेक्स रेशो म्हणजे परत त्याच्यामध्ये टर्म येते. सेक्स रेशो मीन्स व्हॉट, की बाबा नंबर ऑफ फिमेल्स पर 1000 मेल्स, सेक्स रेशो. ठीक आहे. मग आता तो मग त्याच्यात चाइल्ड सेक्स रेशो वगैरे वेगळा येतो. ठीक आहे. सेक्स रेशो किंवा हे पॉप्युलेशन नुसता याच्यासाठी नाही करत आपण की आपल्याला फक्त सेक्स रेशो काढला पाहिजे, आपल्याला फक्त महिलांची पुरुषांची संख्या काढली पाहिजे, किंवा आपल्याला लिटरसी किती आहे, इलिटरसी किती आहे ते कळलं पाहिजे. देर आर सो मेनी डायमेन्शन्स विथ रिस्पेक्ट टू सेन्सस. त्याच्यामध्ये बघ तुम्हाला बॅकवर्ड कम्युनिटीची हे कळणार, सेन्सस करणार म्हणजे त्यांची पॉप्युलेशन करणार, वेगवेगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीची, तुम्हाला मायनॉरिटीची हे करणार, आणि मग अकॉर्डिंगली विथ रिस्पेक्ट टू द पॉलिसी इम्प्लिमेंटेशन यू कॅन टेक अ नोट ऑफ दिस सेन्सस. ठीक आहे. सो सेन्सस इटसेल्फ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द डिस्कशन इन इकॉनॉमी सब्जेक्ट. ओके, सो पॉप्युलेशन झालं, पॉप्युलेशन मध्ये मग हे सेन्सस वगैरे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे, म्हणजे थर्ड टॉपिक ऑफ डिस्कशन वुड बी agriculture and forest. Agriculture and forest. Agriculture and forest. Now, what could be questions with respect to agriculture? What could be questions with respect to agriculture? Agricultureच्या संदर्भात कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स एक्झाम्स मध्ये याच्या आधी आलेले आहेत, आणि कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स पॉसिबल असतात विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चर, कृषी.
because agriculture economics is ultimately it's a different like it's a topic, it's a different topic. You must be, and this also comes into your geography, म्हणजे भूगोलामध्ये सुद्धा हा एक पार्ट आहे. ॲग्रो इकॉनॉमिक्सच म्हणतात त्याला भूगोलामध्ये सुद्धा. सो हाऊ ॲग्रिकल्चर इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू इकॉनॉमी? What usually we say about Indian economy? Primary sector. Yes, it's a primary sector. Okay, again, what usually we say, if you say something about, or if somebody like political leaders, बरेचदा ही ज्यावेळेस त्यांचं प्रचाराला जातात ना आपल्या देशात, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाही ते तर आहेच, कृषी उत्पन्न बाजार समिती, पण आपल्या इथले पॉलिटिकल लीडर्स काय म्हणतात ना, शेतकरी लोकांकडे मग जातात की हमारा देश क्या है, तो हमारे देश के किसान, हमारा देश खेती करने वालों का देश है, इस देश में 70% जो लोग हैं वो खेती करते हैं, तो किसानों ने भूखे नहीं मरना चाहिए, किसानों की सारी जो जिम्मेदारी है सरकार लेंगी, राईट? असं म्हणतात ना आपले मोठे मोठे जे लीडर्स आहेत आपले भाषणामध्ये. Agrarian economy. ॲग्रेरियन इकॉनॉमी भाषणामध्ये ते भाषण देताना बिलकुल जय जवान जय किसानच चालू असते त्यांचं, है ना? कारण 2 मुद्द्यांवरती लोक तेवढ्या पुरता का होईना सेन्सिटिव्ह बनतात. हा, जवान म्हटलं तर जास्तच सेन्सिटिव्ह बनतात, आणि किसानाचं जर म्हटलं तर आणखी म्हणजे म्हणतात हा नाही करना चाहिए. ते मार्केटमध्ये गेल्यानंतर ते 40 रुपये कांदे म्हटल्यानंतर तो 30 रुपयाला देता का हे बोलणारच, परंतु ते भाषणातून पॉलिटिकल लीडर्स बरोबर त्याच्यावरती कॅप्चर करतात, वोट कॅप्चरिंग जो प्रकार असतो, है ना, किसानों को भूखे नहीं मरने देंगे, ऐसा नहीं करने देंगे वगैरे वगैरे. सो आपण म्हणजे हे यांनी इकॉनॉमिक्स जमतेमच शिकलेले असतं, परंतु यांचं इकॉनॉमिक्स फार स्ट्रॉंग असतात. म्हणून एखाद्या वेळेस ना कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीमध्ये 2-4 दिवसासाठी, म्हणजे 2-4 दिवस म्हणण्यापेक्षा एखाद्या महिन्यासाठी 1 वर्षासाठी ट्रेनिंग घेऊन घ्यायचं की कसे बोलतात ते, काय स्टॅटिस्टिक्स असतं, कारण ते फार चांगलं एक एक्सपिरियन्स असते त्या. तुमच्यापैकी नाही आहेत कोणी बहुतेक, ओके, पण बरं असतं राजकारणी लोकांच्या सोबतीत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्ही विषय आपले चांगले होऊन जातात. शिकायची काही गरज नसते, कारण ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळत असते तिथं. ओके, बघितलंय का तुम्ही कोणत्या पॉलिटिकल लीडरची अर्थव्यवस्था ही फार कमकुवत असते म्हणून? नाही बघितलं ना? कारण कारण ते राजकारणात आल्यानंतर त्यांचं अर्थशास्त्र एकदम चांगलं होऊन जातं. ओके, तुम्ही राहता तसेच आयुष्यभर, ओके, परंतु त्यांचं इकॉनॉमी एकदम चांगली होते. सो एनिवे, तो गमतीचा भाग झाला. ओनली फॉरवर्ड. हाँ, रोशन, यस रोशन, हाँ. सो आप वोट मत देते जाना, ओके? अगर देते हो तो फिर जिनको दिया है उनका ये गिरेबान पकड़ने की ताकत भी रखो, ठीक है? हाँ, ओके, हाँ, वो पकड़ के ओके. सो एनीवे, सो बेसिकली काय आहे ना की ऍग्रिकल्चर, व्हाय ऍग्रिकल्चर इज इम्पॉर्टंट नाउ विथ रिस्पेक्ट टू कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, हाउ इट इज इम्पॉर्टंट. So in examination, you can get questions related to the kharif crops and the rabi crops. What are the kharif crops? What are the rabi crops? Okay, that can be a question. Okay, you can get questions related to different states, different agriculture production. For example, you can see if you are going to south, if you are going to east, if you are going to north, if you are going to west, there are different crops. We are taking different crops. Okay, if for example say wheat. So if you're talking about wheat, you can get a question, which of the following states in India, okay, which of the following states in India is the maximum producer of wheat? Okay, है ना? गव्हाचा सगळ्यात जास्त उत्पन्न घेणारा भारतातील राज्य कोणतं, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. ओके ओके, त्याच्यानंतर अनुक्रमे लावा, म्हणजे असेंडिंग ऑर्डर, अरेंज इन अ करेक्ट chronological sequence wheat producing states in India. Okay, in a chronological म्हणण्यापेक्षा it's not chronological, ascending order. Okay, ascending म्हणजे चढत्या क्रमाने. Okay, ascending 1 2 3 म्हणजे first states. Okay, which is a first state of India which is producing wheat. Okay, maximum production of wheat.
मग त्याच्यामध्ये सेकंड कुठला आहे, थर्ड कुठला आहे, सो असेंडिंग ऑर्डर. ओके, तर या पद्धतीने. ठीक आहे. सो हे तुम्हाला असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात. राईस प्रोड्युसिंग स्टेट्स, ज्यूट प्रोड्युसिंग स्टेट्स, ओके, कॉफी प्रोड्युसिंग स्टेट. Like in coffee, there are different varieties, and in that different varieties, among the different varieties, there is one coffee which is a Robusta coffee. Okay, not like Robusta coffee is not produced everywhere in India. Robusta coffee is produced at certain places, and that is to like that coffee is in demand. Okay, सो एक्सपोर्ट खूप होतं त्या कॉफीचं, रोबस्टा कॉफीचं. ठीक आहे. मग आता तो त्याच्यामध्ये मग बघा की आपल्या देशामध्ये जे काही ऍग्रिकल्चरमध्ये क्वालिटी होतं ना, क्वालिटी प्रोड्यूस, तर ते सगळ्याच्या सगळं एक्सपोर्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की नागपूरचा संत्रा आहे. ओके, ऑरेंज ऑफ नागपूर. सो नाव नागपूरचे ऑरेंज काय फक्त भारतातलेच लोक खातात का? ओके, भारतातलेच लोक नाही खात ना. किंवा हिमाचलचे जे सफरचंद म्हणतो, त्याला आपण सेब म्हणतो, सो हिमाचल किंवा त्या भागात जे सेब होतात ते काही भारतातलेच लोक खात नाही ना. दॅट आर लाईक दे एक्सपोर्टेड टू डिफरंट अदर नेशन्स बिकॉज दॅट आर इन डिमांड. इफ यू सी like grapes of Nashik area, so that grape itself is a huge industry. Just a minute. Okay, so if you are so that's why agriculture is economy, because agriculture is important because agriculture is very much a contributing factor for the moment to give momentum to economy. Okay, आणि हा प्रायमरी सेक्टर आहे. ऍग्रिकल्चर मधून तुम्हाला रॉ मटेरियल मिळतं. म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जरी इतिहास बघितला, सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासामध्ये British East India Company came to India as with a mercantile viewpoint, okay, only for the commercial purposes, and later on they became rulers. So why they became rulers, that is a different history. Okay, but British East India Company arrived in India to satisfy their vested interests with respect to economy, with respect to the accumulation of economy, more and more economy है ना. उनकी जो economic growth है वो उनको करनी थी, and that's why they arrived in India, and they like migrated to, or like they went to different parts of the world also. So आता तसंच कसं आहे ना की भारतामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चर इन इंडिया, you can see that ki there are so many different products, agriculture products, and these different agriculture products are having a commercial value. Okay, त्या agriculture products ला commercial value आहे आणि मग हे एक्सपोर्ट होतात. काही गोष्टी आपण ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स मधल्या काही गोष्टी आपण इम्पोर्ट पण करतो. ज्या आपल्याकडे नाही आहेत त्या आपण इम्पोर्ट सुद्धा करतो, आणि जे आपल्याकडे आहेत त्याचा आपण एक्सपोर्ट करतो. म्हणून ऍग्रिकल्चर ही त्या दृष्टीने महत्वाची आहे. आपल्या इकडे कॉटनचं प्रोडक्शन होतं. देर आर एरियाज इन इंडिया विच आर इम्पॉर्टंट फॉर कॉटन प्रोडक्शन. रबर प्रोडक्शन आहे, कोकोनट प्रोडक्शन आहे, स्पायसेसचं प्रोडक्शन आहे. एंटायर साऊथ इंडिया अँड स्पेसिफिकली केरला is like very important contribution of Kerala in production of the spices, and that spices are like exported to different destinations of the world. आणि हे आजच नाहीये, तर आपल्या देशामध्ये म्हणजे since the time like long time, since the ancient period, you can see that की spices was a contributing factor. म्हणजे हे जे मसाल्याचे जे पदार्थ असायचे तर त्याचा तो व्यापार चालायचा. यवन लोक जे होते ग्रीकचे वगैरे, तर त्या लोकांशी व्यापार चालायचा. ठीक आहे. त्यावेळेस एक पेपर होता, पेपर म्हणजे काळी मिरी. त्या पेपरला एक नाव सुद्धा पडलेलं होतं जो युपीएससीच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन महत्वाचा असतो, यवनप्रिया. ओके, यवनप्रिया, इट्स अ क्वेश्चन इन एन्शियंट हिस्ट्री स्पेसिफिकली. पण हा यवनप्रिय म्हणजे काय, पेपर म्हणजे काळी मिरी, तो त्या यवनांना आवडायचा म्हणून त्याला यवनप्रिय म्हणायचे. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीचं म्हणजे ट्रेडिंग रिलेशन्स आपले फार आधीपासून आहे, आणि these trading relations because of the agriculture economy.
Now come to the 21st century. What is the situation of agriculture in India with respect to economy? Yes, yes, yes. Savita, yes. Okay. So if you are like, if you are coming back to 21st century, now what is the status of agriculture in India? आपण आधी काय म्हणायचो की या देशातील एवढी एवढी जनता ही फक्त कृषी करते. ओके, म्हणजे आपण असं म्हणायचो की 80% लोक आहे. ठीक आहे. आता काय झालंय की साधारणतः 65 to 70% जो पॉप्युलेशन ग्रुप आहे ना, that are into agriculture. Okay, that are into agriculture. And along with the agriculture, they are practicing other businesses also. म्हणजे आता agriculture आधी सुद्धा ते असायचं, पण आता आणखी थोडंसं त्याला वेगळं हे मिळालेलं आहे. जसं आता ऍग्रिकल्चरचे सपोज एखादा आता ग्रेप म्हणजे द्राक्षाच्या बागा असतील, तर त्याच्याच बाजूला ते वायनरीज वगैरे सुरू झालेले आहेत, है की नाही? किंवा जर समजा संत्र्याच्या बागा असतील, तर तिथे त्याच्यावरती प्रोसेसिंग होऊन त्याच्यापासून काहीतरी आणखी मटेरियल तयार करणं तसं तयार झालेलं आहे. सो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इज लाईक तुमच्या घरात बघा, तुमच्या घरी तुम्ही जाम घेता, है ना? यू आर युझिंग जाम, आहे की नाही? ते टोमॅटोचं वगैरे हे करता तुम्ही. त्याच्यानंतर बरेचसे तुम्ही प्रॉडक्ट्स आणता घरी. सो व्हॉट आर these products made up of? These products are made up of these basically agriculture रॉ मटेरियल पासून ते बनवलेले असतं. सो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. सो मग अर्थव्यवस्था आलीच तिथे. ठीक आहे. सो आता हा एक जस्ट जनरल व्ह्यू पॉइंट आहे. बट विथ रिस्पेक्ट टू एक्झामिनेशन यू कॅन गेट क्वेश्चन्स. मग वेगवेगळ्या प्रोडक्शन बद्दल पण तुम्हाला एखादं स्टॅटिस्टिकल बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो की विथ रिस्पेक्ट टू agriculture in India, which of the following statements is are true? Okay, with respect to so and so, with which of the following statements is are true? असे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यामध्ये 4 पर्याय तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचे देतील. स्पेसिफिकली एमपीएससी सारख्या ज्या एक्झाम्स असतात स्टेटच्या, सो इन स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन स्पेसिफिकली दे आर व्हेरी मच फॅक्ट्स ओरिएंटेड, व्हेरी मच फॅक्ट्स ओरिएंटेड. UPSC is not like that. In UPSC you don't find like very specific facts. Okay, they are maintaining their standard. परंतु एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस मध्ये अगदी तुम्हाला पॉइंट मध्ये विचारतील. समजा जर तुम्हाला विचारलं की राईस प्रोडक्शनच्या संदर्भात वगैरे इतकं मिलियन टन झालं, इतकं मिलियन टन झालं, तितकं मिलियन टन, अगदी पॉइंट मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. युपीएससी मध्ये त्या पद्धतीने ऍज सच असं खूप मध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की लाईक व्हेरी मच फॅक्च्युअल. सो दे डोंट आस्क इन specifically UPSC, but in MPSC state services they are going very much factual. तर तो थोडासा एक लक्षात ठेवाल डिफरन्स. ओके, सो हे झालं थोडंसं ऍग्रिकल्चर संदर्भात. म्हणजे सगळे प्रोडक्शन माहिती पाहिजे तुम्हाला, वेगवेगळ्या स्टेट तिथले वेगवेगळे प्रोडक्शन्स माहिती पाहिजे. समजा आता सिल्क प्रोडक्शन असेल तर सिल्क प्रोडक्शनच्या ज्या काही वेगवेगळ्या व्हेरायटीज असतील तर त्या पण तुमच्या ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे येतात. रोशन, अभी हमें इतना इसमें नहीं करना है. आप जो लिख रहे हो ओके, वो अभी एनालिसिस अभी जरूरी नाही आहे हमें. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि गव्हर्नमेंटच्या मग पॉलिसीज विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, द पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, सो यू कॅन गेट अ क्वेश्चन रिलेटेड टू द पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चर. म्हणून मग बघा गव्हर्नमेंटचं डिक्लेरेशन होतंय की वी आर गिव्हिंग दिस पॅकेज अँड दॅट पॅकेज वगैरे वगैरे, or so many different policies through the bank. Okay, आता मग त्या पॉलिसीज पोहोचतात का, किती शेतकऱ्यांना त्याच्यामधून बेनिफिट्स मिळतात, कितींना मिळत नाही, परत तो कॉन्ट्रोवर्सी आहे. ओके, बट यू नीड टू चेक ऑल दिस पॉलिसीज. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्येच तुमचे इरिगेशन वगैरेच्या संदर्भातले काही प्रोजेक्ट्स असतात, तर त्याच्यावरती सुद्धा एखाद्या वेळेस क्वेश्चन वगैरे येऊ शकतं की किती आपण एस्टॅब्लिश केली, किती कॅपॅसिटी आपण डेव्हलप केली. ओके, सो हे सगळं लक्षात ठेवा. म्हणजे ऍग्रिकल्चर, वेगवेगळे प्रॉडक्ट्स, ठीक आहे, एरिया स्पेसिफिक, ओके, ऑर द डिफरंट रिजन्स विथ रिस्पेक्ट टू डिफरंट प्रॉडक्ट्स. ठीक आहे. कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे या सगळ्या ऍग्रिकल्चर मधून काय उत्पन्न मिळतं, कसं इकॉनॉमिक आपण परकीय चलन आपल्याला मिळतं की नाही मिळत, मिळत असेल तर किती मिळतं, त्या सगळ्या गोष्टी, आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या पॉलिसीज, मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बँक. ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड टू अवर इंडियन ऍग्रिकल्चर. ठीक आहे. तर हा एक लक्षात ठेवायचा की ऍग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू इकॉनॉमी.
दुसरं ऍग्रिकल्चरशी असोसिएटेड, जसं आता गोट फार्मिंग असेल तो पण एक ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो की आजकाल ते सेरिकल्चर केलं जातं, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कुक्कुटपालन केलं जातं, ठीक आहे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो हे काही असे त्याला लिंक, दीज आर लाईक लिंक्ड बिझनेसेस विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चर. सो त्याच्यावरती पण क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. स्पेसिफिकली युपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यूनी, सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी ओव्हरऑल तुम्हाला एसे पण येऊ शकतो या टॉपिक वरती, आणि जनरल स्टडीज मध्ये मेन्सला क्वेश्चन्स पण येऊ शकतात. ओके, बरेचदा याच्या आधी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हे विचारल्या गेलेले आहेत. सो अ बेसिक थिंग and so many in and outs related to this topic that we need to discuss. तर ते आपण नंतर ज्यावेळेस सेशन्स असतील तर त्यावेळेस डिस्कस करू. आता दुसरा एक महत्वाचा पार्ट आहे याच्यानंतर, म्हणजे पहिला मी तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला काय काय येतं. तर फर्स्ट इज युअर लाईक ऑल टर्म्स ऑफ इकॉनॉमी. सेकंड इज रिलेटेड टू युअर ऍग्रिकल्चर. ओके, आणि थर्ड जे आहे, सो तिसरा जो आहे तर तो एक लिहा. इट्स अगेन अ बेसिक developed and developing economies of the world. Okay, now this is just for overall understanding of the worldwide economy. Okay, developed and developing, किंवा developed, developing and underdeveloped economies of the world असंही लिहू शकता. ओके, सो डेव्हलप्ड इकॉनॉमी काय आहे, डेव्हलपिंग इकॉनॉमी काय आहे, तर अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीज काय आहेत जगातल्या, त्या परत एक डिस्कशनचा भाग झाला तो. नॉर्मली आपण कुठल्या इकॉनॉमीजला डेव्हलप्ड इकॉनॉमीज म्हणतो, काय कुठल्या आधारावरती ते डिक्लेअर केलं जातं, त्याच्या संदर्भात कुठलं काही असं रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन आहे का की जे ते डिक्लेअर करतं. एनी आयडिया अबाउट धिस? Any idea about this? To which economies we call developed economies, to which economies we call developing economies? Where India stand with respect to this terminology? India Developing economy. developing. Developing economy. Yes, so India is a developing economy and we shall remain a developing economy. So we are developing, we were developing, we are developing, and we shall remain a developing. Okay, हम थे, हम है और हम रहेंगे. अब कितने साल तक रहेंगे? हाँ रोशन, कितने साल तक रहेंगे डेवलपिंग स्टेज में? सर मेरा बस चले तो पूरा सर. अच्छा, तुम्हारा बस चले तो पूरा? यस सर. Sir, that समझ depends. में आ रहा है क्या तुम क्या बोल रहे हो? Sir, that depends upon the people and the politicians. So more 10-20 years. हाँ, मोर 10-20 years. अच्छा, 10 और 20 साल में हम डेवलप बन जाएंगे क्या? हमारा स्टेटस इंडिपेंडेंस से चलते आ रहा है कि डेवलपिंग डेवलपिंग डेवलपिंग. तो अभी इंडिपेंडेंस हो गया 1947 के बाद से अभी कितना पीरियड हो गया, कैलकुलेट कर लो कितना हो गया. ओके, 72. हाँ 72 हो गया ना. ओके, सो फिर हमारा स्टिल वी आर स्टेटस ऑफ डेवलपिंग इकोनॉमी. हमें डेवलप्ड में कन्वर्ट होना है. जापान देखो, जापान को हम डेवलपिंग नहीं बोलते, इट्स अ डेवलप्ड कंट्री. जापान इज अ डेवलप्ड. ओके, फ्रांस, जर्मनी, जापान, यूएसए, ये डेवलप्ड इकोनॉमीज हैं. ठीक है. अच्छा रोशन, ठीक है, तो तुम्हारा अच्छा पॉलिटिक्स में उतर रहे क्या रोशन? 2030 को एकदम बता दिया तुमने. हाँ नो सर. देख लो. हाँ चलो ठीक आहे. एनिवे, सो म्हणजे आपण डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहोत, म्हणजे आपण विकसनशील देशाच्या यादीमध्ये अजूनही आहोत. आणि मग विकसनशील देशाचे काही क्रायटेरिया पॅरामीटर्स असतात, विकसनशील देशाचे काही इकॉनॉमिक पॅरामीटर्स असतात. ठीक आहे, तर ते आपण डिस्कस करू, कुठले ते पॅरामीटर्स वगैरे असतात ते. ओके, अँड हाऊ दिस डेव्हलप्ड कंट्री इज गेटिंग डिफरन्शिएटेड फ्रॉम द डेव्हलपिंग नेशन्स. ठीक आहे, मग डेव्हलपिंग नेशन्स मध्ये कुठले
बघा, चायनाला सुद्धा डेव्हलपिंग नेशनच म्हटल्या जातात, ब्राझीलला सुद्धा डेव्हलपिंगच म्हटल्या जातात. ठीक आहे. तर ते नेशन्सला का डेव्हलपिंग, इव्हन साऊथ आफ्रिका जो आहे दॅट इज ऑल्सो डेव्हलपिंग. आणि तुम्हाला अंडर डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत किंवा माल न्यूट्रिशन कंट्रीज ज्या आहेत, तर त्या दॅट आर मोर प्रॉमिनंटली यू कॅन सी इन आफ्रिकन रिजन. म्हणजे तुम्ही जर आफ्रिकन बेल्ट जर बघितला, सो त्या ठिकाणी तुम्हाला माल न्यूट्रिशन्स दिसतात. माल न्यूट्रिशन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, कुपोषण है ना, खायला मिळत नाही लोकांना. दरवर्षी न्यूज येतात प्रत्येक वर्षी की असं असं आहे म्हणून. फार मोठ्या प्रमाणात तिथे जिनोसाइड होतात, तिथे फार मोठ्या प्रमाणात एथनिकल वॉर्स आहेत. ओके, म्हणजे एक वांशिक नरसंहार ज्याला आपण म्हणतो, तर खूप मोठ्या प्रमाणातला बॅकवर्डनेस आहे त्या ठिकाणी आफ्रिकन रिजन्स मध्ये. आणि मोस्टली तिथले जे नेशन्स आहेत दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ डेव्हलप्ड अंडर डेव्हलप्ड नेशन्स. ओके, अंडर डेव्हलप्ड नेशन्स. ओके, सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट ऑल्सो. We need to understand the characteristics of the developed nations, the characteristics of the developing nation. Okay. आता हे जस्ट फॉर अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. या म्हणजे त्याच्यावरती काही क्वेश्चन्स वगैरे येतील असं नाही, बट अंडरस्टँडिंग फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ डिफरंट इकॉनॉमीज, दॅट दीज टू अंडरस्टँड दीज टॉपिक्स, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी नेक्स्ट टॉपिक जे आहे तर ते झालं ऍग्रिकल्चर, डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीज. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहा नॅशनल इन्कम ऑफ इंडिया. नॅशनल इन्कम ऑफ इंडिया, दॅट इज ऑल टुगेदर अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके. पॉप्युलेशन सांगितलंय ना मी, पॉप्युलेशन सांगितलंय ना मी. ओके, सो पॉप्युलेशन झालं. So agriculture is there, population is there, national income is there, then our developed and developing economies. त्याच्यानंतर लिहा की बँकिंग इन इंडिया. ओके, बँकिंग इन इंडिया. ओके, banking in India. Next is industrial development. Next topic is industrial development. Industrial development. Okay, industrial development in India. Okay. The next topic is mineral resources. Mineral resources, mines, mines, mineral resources, mines, and economy. Okay, next topic. Okay, mineral resources, mineral resources, mines, and economy. माइंस मतलब खदान जो होती है वो, मिनरल रिसोर्सेज जो अलग अलग जो मिनरल्स है हमारे जो अंदर में रहते हैं वो. ओके, सो मिनरल रिसोर्सेज, माइंस एंड इकोनॉमी. नेक्स्ट टॉपिक इज पॉवर्टी. ओके, पॉवर्टी. पॉवर्टी इन ब्रैकेट डेफिनेशन, डैश करके लिखो डेफिनेशन. Statistics, definition, statistics, and present status. Definition, statistics, present status, and programs for poverty alleviation. Programs for poverty alleviation. AEEVIATION. Poverty alleviation. Okay. त्याच्यानंतर next, India and the world organizations. India and the worldwide organizations. Next topic. म्हणजे आपण next topic घेतोय पॉवर्टीच्या नंतरचा. India and the worldwide organizations. India and the worldwide organizations for economic development. India and the worldwide organizations for economic development. त्याच्यानंतर हॅलो, हा बोलो. India and the worldwide organizations
for economic development. India and the worldwide organizations for economic development. Okay, त्याच्यानंतर India's foreign trade. India's foreign trade. परराष्ट्र व्यापार जो आहे तो India's foreign trade. Foreign, FOREIGN. India's foreign trade. Okay, next. Socio-economic policies of the government. Socio-economic policies of the government. Socio-economic policies of the government. Then public finance. Next topic is public finance. त्याच्यानंतर इन्शुरन्स, कॉमा शेअर मार्केट. ओके, त्याच्यानंतर लास्ट मध्ये लिहा इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया. इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया. आणि त्याच्यानंतर लिहा नीति आयोग and Indian economy. Niti Ayog and Indian economy. Okay, Niti Ayog and economy, Indian economy. Okay. आणि आणखी एक लिहा लास्ट मध्ये वर्ल्ड वाइड indicators. Worldwide indicators. Worldwide indicators. For example, म्हणजे त्याचा for example, Human Development Index, HDI. Human Development Index, HDI. Okay. Okay, HDI. What is HDI? What is HDI, Human Development Index? What it measures? What is HDI? Human Savita? quality. No. Savita, Pramita, Sanchi, any idea about HDI? Sanchi, are you there? Yes. Human Development Index. Acha, yes, Human Development Index. Okay. So what do you mean by then Human Development Index? So basically Human Development Index is like is having concentration on three things. HDI, Human Development Index. Okay, मानवी विकास निर्देशांक. माणसाचा विकास कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती अवलंबून आहे? If you want to measure, if you want to measure overall development of a human capital, okay, so like on what indicators you can say that the society is developed, okay, or the particular person is developed, okay, what could be the measures? काय measures असले पाहिजे? Per Abhishek capita ने income, employment. लिटरेसी, एम्प्लॉयमेंट, यस. और सबसे इम्पोर्टेंट एम्प्लॉयमेंट है. ओके, एम्प्लॉयमेंट है, चलो एम्प्लॉयमेंट है. और Per capita income.
हाँ, तो एम्प्लॉयमेंट अभी आ जाएंगी उसको। एम्प्लॉयमेंट मतलब वो जॉब करेगा या बिजनेस करेगा तो उसका इनकम भी बढ़ जाएगा, फिर पर कैपिटा इनकम में आ जाएगा वो सब एम्प्लॉयमेंट जनरेशन के बाद। और क्या है उसका, तो पहले हेल्थ स्टैंडर्ड होना चाहिए। ही शुड हैव a good health standard. A country which is providing all health facilities to their citizens, okay, so you should be thankful to that, the politicians or the bureaucracy of that country, okay. If you are not getting a proper health standards, okay, so you need to criticize, or you need to you need to think of against your masters, like those who are running government, okay. This is not like that, and that's the real meaning of democracy. Democracy means what? Ki if you are not getting the things as per your concept of the constitution, which is called as a welfare state, okay. नीति आयोग, हा, नीति आयोग के बाद काय सांगितलं होतं मी, सांगा. नीति आयोगच्या नंतर ही डिस्कनेक्ट झाली होती टॉपिक मध्ये. वर्ल्ड वाइड इंडिकेटर्स. वर्ल्ड वाइड इंडिकेटर्स, इंडिकेटर्स. वर्ल्ड वाइड, हा, डेवलपमेंट इंडिकेटर्स रादर, ओके. तर त्याच्यामधलं इन दॅट वी आर टॉकिंग अबाउट HDI. सो HDI में क्या होता है ना कि ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स में एक होता है हेल्थ स्टैंडर्ड, दूसरा होता है एजुकेशन स्टैंडर्ड, और तीसरा होता है इकोनॉमिक स्टैंडर्ड, ओके. सो ऑन द बेसिस ऑफ HDI you can measure कि what is a health standard, health infrastructure of your country, ओके. अभी HDI निकाल लो इंडिया का, देखो कौन से रैंक में आता है. हमारा जो देश है वो इसमें बहुत अच्छा परफॉर्मेंस नहीं है. हमारा रैंकिंग इज, आवर रैंकिंग वर्ल्ड वाइड लेवल, आवर रैंकिंग इज नॉट गुड, ओके. स्मॉल कंट्रीज दे आर हैविंग गुड परफॉर्मन्स, ओके. दे आर लाईक, समजा तुम्ही एव्हरी टाइम दॅट नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, दीज कंट्रीज, सो ते म्हणजे चांगलं हे असतं त्यांचं, म्हणजे दे आर बेस्ट, ओके. नॉर्वे वगैरे जे कंट्रीज आहेत ना तिकडे वरच्या साईडला, ओके, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, ओके, हे जे कंट्रीज आहेत त्या ठिकाणी. सो हेल्थ स्टँडर्ड शुड बी गुड. सेकंड, यू शुड प्रोव्हाइड a good education to all the citizens of your country, and then employment opportunities. म्हणजे तुम्ही त्याला, ठीक आहे, हेल्थ मुळे काय झालं की जन्माला येणारं जे बाळ आहे ते सुरक्षित जन्माला आलं. ती माता जी असते आपल्या देशामध्ये, आपल्या देशात काय वर्ल्ड वाईड या गोष्टी पण कॅल्क्युलेट केल्या जातात, ओके. इन इकॉनॉमी अँड इन जनरल सायन्स ऑल्सो दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट की टू कॅल्क्युलेट धिस वन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट, IMR म्हणतो आपण, आहे ना, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट. व्हॉट डू यू मीन बाय इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट? IMR. व्हॉट डू यू मीन बाय इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट? जन्माला आलेलं बाळ, त्याचा एक म्हणजे 6 मंथच्या अप्रॉक्सिमेटली स्पॅन किती, म्हणजे मृत्यू वाढतंय जर का झाला तर, जगतंय? हा हा हा, येस. है ना. इन्फॅन्ट म्हणजे नवजात, आहे की नाही, नवजात म्हणजे नुकतंच जन्मलेलं बाळ, ठीक आहे. सो इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी, MMR आपण कॅल्क्युलेट करतो, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट वगैरे, ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी त्या हेल्थच्या याच्यामध्ये येतात, कारण तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं असेल, इफ यू आर हॅव्हिंग अ बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, देन यू विल लाईक मिनिमाइज ऑल दिस थिंग्स. आता बघा, कोरोनामुळे इतक्या लोकांच्या डेथ होत आहे. आपण आता थोडंसं स्टेप्स घ्यायला लागलो, ओके. आता आपण ते हॉस्पिटल्सला थोडंसं इम्पॉर्टन्स द्यायला लागलो, बट अर्लियर वी वर लाईक, आता मी लाईक लास्ट 2 days आय एम गोइंग टू दिस नियरेस्ट म्युनिसिपालिटी हॉस्पिटल. सो आय एम लाईक आय कॅन ऑब्झर्व दॅट की देर आर, म्हणजे तिथे ह्यूज क्राऊड ऑफ कॉमन लेमन, दोज हू कॅन नॉट अफोर्ड in private hospitals, so they are going to these municipality hospitals. These hospitals are overburdened, okay. You need a staff, you need a good healthy environment in that particular periphery, आणि तुम्हाला त्या ठिकाणी सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, मेडिसिन्स वगैरे अवेलेबल करू द्यावं लागतील. अनफॉर्च्युनेटली आपल्या एवढ्या मोठ्या देशामध्ये काय होतं की जे हेल्थ जो टॉपिक आहे ना, त्याचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हेल्थच्या मध्ये बजेटमध्ये जर तुम्ही अलोकेशन बघितलं तर हेल्थवरती खूप म्हणजे दुर्लक्ष असतं. एज्युकेशन वरती खूप दुर्लक्ष असतं. आपलं जास्तीत जास्त अलोकेशन हे डिफेन्स वरती असतं, डिफेन्स वरती, ओके. वी डोंट हॅव अलोकेशन ऑन अवर लाईक हेल्थ स्टँडर्ड्स,
अवर एज्युकेशन स्टँडर्ड्स, ओके, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, या गोष्टींकडे विशेष आपल्या इकडे लक्ष दिलं जात नाही. अँड अनफॉर्च्युनेटली दिस इज अ हार्डकोर रियालिटी ऑफ लाईक इंडिया सिन्स आफ्टर इंडिपेंडन्स. ओके, तर त्या अनेक गोष्टींवरती आता तर आपण अगेन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स प्रायव्हेटायझेशन. ओके, अगेन जस्ट डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी इज नथिंग बट अ सेकंड नेम ऑफ अनदर नेम ऑफ प्रायव्हेटायझेशन. ओके, सो याच्यामुळे कसं आहे ना की हे जे एसडीआय जो आहे, सो एचडीआय मध्ये पुअर असण्याचं कारण हे आहे की वी आर नॉट लाईक व्हेरी मच कॉन्शियस अबाउट this health factor. We are not very much conscious about our educational system, and we are not very much conscious about our employment generation. Okay, our politicians are like directly say ki bhai aap don't expect anything from the government. Okay, you can start your own business, है ना. आपल्याला फार तुम्ही जर या 2-3 वर्षात जर काही लोकांचे भाषण किंवा भाषणातला जर एखादा इसेन्स ऐकला असेल तर तुम्हाला अनेक भारतातील शिक्षित लोकांना अनेक फंडे देण्यात आलेले आहेत पॉलिटिशियन्स लोकांकडून, है ना. हा, काही ऐकलंय का 2-3 वर्षातलं काही लोकांच्या भाषणामध्ये काही काही महत्वाचे त्यांनी फार उद्योजक बनण्यासाठी त्या टिप्स दिलेल्या होत्या तुम्हाला. सो ऐकलंय का तुम्ही की सब नौकरी अगर नहीं लगी तो क्या करना चाहिए? इफ यू डोंट गेट अ जॉब सो व्हाट शुड यू डू? पकोडे तलो. पकोड़े, यस पकोड़े. तो बेरोजगार पकोड़े, वो एक भाईखला में एक आदमी लगाता है ठेला, उसके ठेले का नाम ही है ग्रॅज्युएट पकोडा. ओके, म्हणजे त्याच्या ठेल्यात तो कदाचित ग्रॅज्युएट झाला असेल, त्याला जॉब नसेल मिळाला तर त्याच्या ठेल्याचं नावच आहे. भायखळ्याच्या स्टेशनच्या बाहेर आला ना तुम्ही, ग्रॅज्युएट पकोडेवाला म्हणून असं समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. सो एनिवेज म्हणजे हे असं आहे. सो बेसिकली कसं आहे ना की ओके, दॅट इज ऑल्सो गुड थिंग. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास वगैरे, दॅट आर द नाईस थिंग्स इफ यू बिकम अ लाईक इफ यू बिकम अ इंडस्ट्रियलिस्ट. सो लाईक नथिंग गुड लाईक दॅट, बिकॉज यू विल बिकम अ मास्टर ऑफ द बिलिनियर. ओके, यू विल अर्न. आदित्य थांब, हे होऊ दे माझं आणि नंतर आपण शेअर करशील. ओके, सो ऑल इन एंटायर दिस इकॉनॉमी, दीज आर द चॅप्टर्स. सो हे लास्ट होतं, म्हणजे हा जो लास्ट पॉइंट होता विथ रिस्पेक्ट टू दिस ऑल दिस चॅप्टर्स. सो वी शॅल डिस्कस ऑल दिस चॅप्टर्स वन बाय वन. ओके, सो टुडे आय एम लाईक कन्क्लुडिंग हिअर. ओके, उद्या याच्यातले जे काही राहिलेले चॅप्टर्स जे आहेत तर त्याचं एक ओरिएंटेशन देईल. अगेन आय विल डिस्कस विथ यू last year questions with respect to all these chapters, whatever I have given you, whatever the list I have given you today. Tomorrow I will discuss with you these chapters, their approach, orientation with respect to pre and mains point of view, and we shall discuss certain questions also which have been asked by UPSC and the state examinations. Okay, so त्याच्यावरती आपण जे आहे तर ते उद्या बोलूया. ठीक आहे. सो याच्यावरती काही डाऊट आहे विथ रिस्पेक्ट टू दिस? कारण आता आपण तर जस्ट एक चालू केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. सो डाऊटचा तर काही इश्यू नाही आहे. नंतर तुमचे डाऊट्स येत जाणार. ओके, तो मी थांबतो आणि आदित्यला काहीतरी सांगायचं होतं तर तो आपण जस्ट अ मिनिट. हा, तर उद्या बरोबर टाइमला आपण भेटूया, रेग्युलर टाइमला. जस्ट